शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, अभियान आणि कार्यक्रम आज आपण पाहणार आहोत. फर्स्ट योजना आहे ग्राम उजाला योजना. 24 मार्च 2021 रोजी सुरुवात झाली. ग्राम उजाला त्याचा उद्देश काय आहे? ग्राम उजाला योजनेअंतर्गत केवळ ₹10 प्रति दराने उच्च दर्जाचे ऊर्जा कार्यक्षम LED बल्ब प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडद्वारे ही योजना राबवण्यात येत आहे. दुसरी योजना PM उमेद योजना. सुरुवात एप्रिल 2021 रोजी झाली. सन 2025-2026 पर्यंत 3 लाख तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. PM उमेद योजना युवकांना कर्जाची सुविधा देते आणि त्यांना योग्य बाजारपेठांमध्ये जोडते. नेक्स्ट, मिशन इंद्रधनुष्य. सुरुवात 19 फेब्रुवारी 2021. मिशन इंद्रधनुष्य अभियानाच्या 2 फेऱ्या 22 फेब्रुवारी आणि 22 मार्च 2021 रोजी देशातील सर्व राज्य आणि संघराज्य प्रदेशामध्ये पार पडल्या. कोविड-19 महामारीच्या काळात ज्या मुलांना आणि गर्भवती स्त्रियांना लस घेता आली नाही, त्यांच्या लसीकरणावर मिशन इंद्रधनुष्य 3.0 मध्ये भर देण्यात आला आहे व या मोहिमेच्या 2 फेऱ्यामध्ये त्यांची ओळख पटवून त्यांना लस दिली गेली आहे. नेक्स्ट, प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार योजना. सुरुवात 20 जून 2020 रोजी. कोरोना विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान शहरामधून आपल्या गावात परतलेल्या प्रवासी मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 जून 2020 रोजी बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील बेलदोर गटातील तेहलीर गावातून 50,000 कोटी रुपयाचा आराखडा असलेल्या गरीब कल्याण योजना रोजगार अभियानाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुरुवात केली. यामध्ये प्रवासी मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 25 विविध कामावर लक्ष केंद्रित जाणार आहे. या योजनेअंतर्गत प्रवासी मजुरांना 125 दिवसाचा रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. नेक्स्ट, वन नेशन वन रेशन कार्ड योजना. सुरुवात 1 ऑगस्ट 2019 रोजी. भारत सरकारने देशात वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे देशातील कोणत्याही सार्वजनिक वितरण केंद्रातून धान्य खरेदी करता येणार आहे. ही योजना 1 ऑगस्ट 2019 पासून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गुजरात या 4 राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. 1 जुलै 2020 पर्यंत देशभरात 1 शिधापत्र लागू करण्याचे ध्येय शासनाने सिद्ध केले आहे. नेक्स्ट, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. सुरुवात 5 मार्च 2019. या योजनेमुळे 15,000 रुपयापर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना वयाच्या 60नंतर दरमहा 3,000 रुपये मासिक निवृत्तीवेतन मिळेल. येत्या 5 वर्षात 10 कोटी कामगारांना या योजनेचा लाभ होईल. नेक्स्ट, राष्ट्रीय पोषण मोहीम. सुरुवात 8 मार्च 2018 रोजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 मार्च 2018 रोजी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातून ही योजना कार्यान्वित केली. या योजनेद्वारे सर्व बालकांना उचित पोषण मिळेल याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे निश्चित लक्ष्य निर्धारित करून अल्पपोषण, रक्ताची कमतरता, जन्माच्या वेळी बाळाचे कमी वजन, बुटकेपणा आदी बाबींवर उपाययोजना करण्यात येणार आहे. समग्र शिक्षा अभियान. सुरुवात 24 मे 2018 रोजी. याद्वारे शिक्षणाचा स्तर सुधारणे तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी व शिक्षकांना अधिक समर्थ बनवणे अपेक्षित आहे. या योजनेचा उद्देश गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे तसेच मुलांना सर्वांगीण विकासाकडे अग्रेसर करणे हा आहे. नेक्स्ट, कृषी कल्याण अभियान. सुरुवात 2018. सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या केंद्र शासनाच्या दृष्टिकोनास अनुसरून 1 जून 2018 ते 31 जुलै 2018 दरम्यान हे अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने सहाय्यता आणि सल्ला देण्यात येणार आहे. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना. सुरुवात 24 जून 2017. 24 जून 2017 रोजी. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचे सरसकट 1.5 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची तरतूद आहे. नेक्स्ट, अस्मिता योजना. सुरुवात 8 मार्च 2018. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषदेच्या शाळेतील 11 ते 19 वयोगटातील मुलींना 5 रुपयात सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे. 8 मार्च 2018 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली.
नेक्स्ट, उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे शासनाचे ध्येय आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या ध्येयपूर्तीसाठी शासनाने ही योजना 2017-18 पासून उन्नत शेती समृद्ध शेतकरी हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. नेक्स्ट, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. सुरुवात 14 जून 2017. शेतकऱ्यांना स्वस्त दरात सातत्यपूर्ण वीज पुरवठा, निविष्ठांचा खर्च कमी करणे आणि कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे हा उद्देश आहे. नेक्स्ट, बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना. सुरुवात 1 मे 2018. 1 मे 2018 पासून सुरू झालेल्या या योजनेद्वारे शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसगाड्यांमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येत आहे. नेक्स्ट, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना. राज्यात अनेक लहान गावात व गट ग्रामपंचायतींना अद्यापही स्वतःची इमारत नसल्याने त्या खाजगी जागेत कार्यरत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार करताना अनेक अडचणी येतात. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने आता राज्यातील ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत असावी याकरता बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेला 2018 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. सुरुवात 3 जानेवारी 2017 रोजी. राज्यातील अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध शेतकऱ्यांचा विकास साधून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवण्याचा निर्णय 3 जानेवारी 2017 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच या प्रवर्गातील शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी 2.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. नेक्स्ट, उन्नत महाराष्ट्र अभियान. सुरुवात जानेवारी 2016. देशातील ग्रामीण क्षेत्रातील विकास कामामध्ये IIT सारख्या प्रगत शैक्षणिक संस्थांचा सहभाग वाढवून परिवर्तन घडवण्यासाठी केंद्र शासनामार्फत उन्नत भारत अभियान देशातील निवडक, प्रगत व शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने उन्नत महाराष्ट्र अभियान ही योजना आणली आहे. याबाबतचा शासन निर्णय 2016 रोजी झाला आहे. नेक्स्ट, आपण सगळ्या योजना, अभियान आणि सगळे जे कार्यक्रम आहेत शासनाचे ते आज पाहणार आहोत. नेक्स्ट, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 1 एप्रिल 2017 रोजी सुरुवात झाली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची मुदत 1 ऑक्टोबर 2016 रोजी संपली. त्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125व्या स्मृती वर्षानिमित्त एक नवी विमा आधारित आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना या नावाने संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार